एक नव्हती झाली ना पण नाही सगळ्या झाले. गावात घुसायला जागाच नाही. म्हणजे डिवायडर चुकीच्या दृष्टीने फोडले गेले. डिवायडरला पासिंग त्याच्यामुळे ते विषय राहिला नाही. सर्वप्रथम शिरूर ग्रामीण ग्रामपंचायततर्फे विनोद पाटील साहेबांचा ग्रामपंचायततर्फे स्वागत करतो आणि पत्रकार फुडे साहेब असतील, पोपटराव पाचंगे असतील, वाघमोडे साहेब असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. गेल्या 4-5 दिवसापूर्वी किशोर यादव आणि त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वी आमचे सोमनाथ गावटे बोराडे यांचं अपघाती असं निधन झालं. पण ज्या दिवशी किशोर यादव यांचं निधन झालं त्याच्यानंतर तुम्ही पत्रकार बंधूंनी आणि सगळ्यांनी मिळून जो आवाज उठवला आणि PI साहेबांकडे आपण सगळेजण गेला आणि PI साहेबांनी सुद्धा तत्परतेने त्याच दिवशी ॲक्शन घेतली. सर्वप्रथम PI साहेबांनी, पाटील साहेबांनी, वाघमोडे साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी सगळे डिव्हायडर बंद केले. सगळ्यात महत्त्वाचं मोठं काम साहेब तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि त्याच्यानंतर हे सातत्याने पाठपुरावा करत असताना त्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल, शिरूर नगरपालिका असेल, ग्रामपंचायतीने आणि शिरूर नगरपालिकेने आम्ही समन्वय साधून आम्ही पहिलं काय केलं, बायपासचा जो आपला पुणे नगरून येणारा पाषाणमाळ्याचा तिथं जो बायपास होता, बोगदा होता, ते खुलं करण्याचं काम आम्ही मनावर घेतलं. नगरपालिका आणि शिरूर आणि ग्रामपंचायत सगळे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष शिव असतील, आमचे ग्रामसेवक असतील, आमचे कर्मचारी असतील, सगळ्यांनी मिळून आम्ही तो उभं राहून 2-3 दिवस आम्ही उभं राहून तो आम्ही बोगदा चालू केला. आता तर तात्पुरता स्वरूपाचा बोगदा चालू झाला आहे. 2 दिवसापासून तो तात्पुरता स्वरूपाचा बोगदा चालू आहे. परंतु हे कायमस्वरूपी काहीतरी याच्या उपाययोजना करण्यासाठी PI साहेबांनी, वाघमोडे साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी मिळून ही असं एक मिटिंग लावली होती आज पोलीस स्टेशनला. आणि 3 ग्रामपंचायत, सरदाळी ग्रामपंचायत असेल, शिरूर ग्रामीण असेल, तोडवाचवाडी ग्रामपंचायत, सगळ्यांना मिटिंगसाठी तिथे बोलवलं होतं. आणि त्याचबरोबर नगर PWचे अधिकारी असतील आणि पुणे PWचे अधिकारी असतील, असे सगळ्यांची तिथे मिटिंग झाली. मिटिंग झाल्याच्या नंतर तिथे आपले DYSP साहेब पण तिथे स्वतः हजर होते. मग असं ठरलं तिथे की आपण सगळे अधिकाऱ्यांना घेऊन PI साहेब, आम्ही ग्रामपंचायत, आम्ही सर्व आम्ही तिथं स्पॉटवर जाऊ. आम्ही स्पॉटवरून आम्ही इकडनं विघ्नार्धाच्या तिथून त्या बोगद्यापासून स्टार्ट करून मग तिथं बायपासला गेलो, बायपासून इकडे आपलं 7 म्हणजे बोलवून असा तो राऊंड घेतला. तर सर्वप्रथम आम्ही काय तिथं असा निर्णय घेण्यात आला की तो जो तिथला जो बोगदा होता सिटेबारा कॉलेजच्या पासून तिथं आपले ट्रॅफिकचं जे असं अडचण होती, मग तिथं काय करायचं की बाबा तिथं येणाऱ्या ज्या बसेस आहेत, अवजड वाहने आहेत, ते आपण बंद करून फक्त 4 व्हीलर आणि 2 व्हीलर चालली, असंच आपण तिथं असं PI साहेबांनी तिथे निर्णय घेतला. आणि तिथून काय झालेलं एक सर्व्हिस रोड आहे, त्या पुलापासून तर पाषाणमाळ्यापर्यंत एक 7 मीटरचं सर्व्हिस रोड आहे. आम्ही परवा काय केलं, आमचे ग्रामपंचायत सगळे कर्मचारी लावून आम्ही सर्व्हिस रोडची तिथं मोजमापणी केली आणि तिथं पांढरी अशी फक्के लावून त्याचं मार्किंग करून घेतलं. आज त्या आम्ही तिथं तिथले गोडके साहेब होते, सहाय्यक अभियंता, त्यांनी काही भागनगर बराचसा भागनगरमध्ये असल्यामुळे त्यांच्या आम्ही निदर्शन द्यायची, तिथं फक्के टाकलेली. आम्ही तुम्हाला आम्हाला तिथं सर्व्हिस रोड करून द्या पाषाणमाळ्याच्या पुलापर्यंत. मग त्यांनी आम्हाला सांगितले की सर्व्हिस रोडला आता डांबरीकरण होणार नाही, पण कमीत कमी सर्व्हिस रोडचा जेवढा पट्टा आहे आपला 7 मीटरचा, 7.5 मीटरचा, तिथून आपण मुरंबी करून रोलिंग करून आपण तिथं आपण ते करून देऊ असं त्यांनी तत्वता मान्यते त्यांनी सूचनाही केल्या. तर ते मला वाटतं उद्या 1-2 दिवसात ते काम चालू होईल. दुसरं एक त्यांनी एक रिफ्लेक्टर लाईट असेल, रेड कलरची लाईट, जिथे तिथे आपले स्पीड ब्रेकर असतील, जिथे तिथे आपले डिवायडर असतील, तिथे ते लाईट पण लावून देणार आहे. रबलिंगचे काहीतरी स्पीड ब्रेकर असतील, ते कुठे लावता येत असेल तर ते पण त्यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. ते पण मला वाटतं 1-2-3 दिवसात काम चालू होईल. आणि दुसरा तो अंडरपास जो आहे आपला तिकडे बोगदा आहे मेन महत्वाचा तिकडचा, तिथं काय झालं, ड्रेनेज लाईन वरती आल्यामुळे पाणी ओढायचं खूप मोठ्या प्रमाणात पाणी येते. तर तो भाग आपला नगर पुणे PWच्या अंडर येतो. तिथले अधिकारी होते, त्यांना सांगितले की आम्ही 2 जर ते केले आणि बाजूचे 2 सर्व्हिस रोड मोकळे केले तर तिकडच्या येणाऱ्या लोकांना तिकडची साधन आणि बाबुराव नगरच्या शिरूरला जाताना आतून तिकडे जाते, असं त्यांनी पण तिकडचं सर्व्हिस रोड आम्हाला करून देण्याचं दोन्ही PWच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले. स्वतः पाटील साहेब पुण्याचे जे PWचे मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी मला वाटतं त्यांचं नाव झगडे साहेबांची, पाटील साहेबांची त्यांचे बोलणं झालेले आहे. ते पण शासन दरबारी काहीतरी पाठपुरावा करून लवकरात कायमस्वरूपी आपल्याला काय उपाययोजना करतील असं त्यांनी तिथं मान्यता दिलेली आहे. आणि ते पण आपलं काही दिवसात काम चालू होईल असं मला वाटतं.
15 ऑगस्टच्या दिवशी मला वाटतं आपले शिरो हवेलीचे आमदार माऊलीआबा कटके तिथं स्वतः व्हिजिट केलेली आहे त्यांनी पण काही वेगवेगळे आदेश दिलेले आहेत. अशा ह्या 4-5 दिवसात गोष्टी घडलेल्या आहेत. कायमस्वरूपी आपल्याला उपाययोजना कशी आहे. सगळ्यात मला मनापासून आभार मानायचं पाटील साहेबांनी हे मनाव घेतल्यामुळं आणि साहेब तुम्ही मनाव घेतल्यामुळं आमच्याकडे आता ग्रामपंचायतच्या हाती बराचसा भाग असल्यामुळे नावरा फाट्यापासून आमच्याकडे डिवायडर जे आपण बंद केले सगळे लोक आमच्याकडे आम्ही सरळ सांगायचो की आम्ही काही केलेलं नाही, पोलीस स्टेशन केलं, तुम्ही काही तोडायचा प्रयत्न करू नका, तुम्ही जर तोडण्याचा प्रयत्न केला तुमच्या गुन्हे दाखल होतील. आम्ही त्यांना सांगायचो कारण आमच्यावर तेवढं प्रेशर होतं. गुन्हे दाखल केले का माणूस थोडासा घाबरतो म्हणून काही ते कोणी तोडायचा काही त्याचा विचार केला नाही. असं ह्या 8-10 दिवसात हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. साहेबांची खरोखर साहेब तुमचं खरंच मनापासून आणि अंतर्गतापासून तुमचं अभिनंदन करतो. बाबुराव नगरच्या ह्या पुलापासून तर त्या पुलापर्यंत जे काय अतिक्रमण असतील संगणमती म्हणजे शिरोग्रामीण ग्रामपंचायत असेल, PWD असेल आणि पोलीस स्टेशन असेल. पोलीस स्टेशन साहेबांनी सांगितलं तुम्हाला जिथे जिथं अतिक्रमण काढायचं अडचण येतील आम्हाला सांगा, आम्ही पोलीस बंदोबस्त देऊ. आम्ही स्वतः वाटले तर आमचे तिथे पोलीस येतील आणि तुम्हाला अतिक्रमण काढायला मदत करतील हे पण त्यांना सांगितलेलं आहे. 2 दिवसात साहेब म्हणले आजच तुम्हाला मी अतिक्रमण काढण्यासंदर्भात पत्र देतो. आज संध्याकाळी पत्र झालं का उद्यापासून आम्ही त्यांना नोटीस देऊ. साधारण नोटीस कालावधी 15 दिवसात त्यांनी जर नाही काढलं तर आपण पोलीस बंदोबस्त ते अतिक्रमण आपण मोकळं करू आणि त्याच्यानंतर तो आपला जो 7.5 मीटरचा जो सर्व्हिस रोड आहे त्याचं काम चालू. तुम्ही आलाच त्यामुळे